सुपर टोमॅटो स्पेशल वापरलेला प्लॉट आहे बघा. एक 4 ते 5 दिवसापूर्वी वापर केलेला आहे. बघू शकता आपण किती जबरदस्त अशी काळोखी आहे. आणि शेंडा पण जर बघितला तर शेंड्याची वाढ पण एकदम किती जबरदस्त वाढ चालू आहे. फुलं पण चांगलं आहेत, पाला पण भरपूर आहे आणि सेटिंग पण खूप छान प्रकारे होत आहे. तर एवढ्या टेम्परेचरमध्ये, एवढ्या तापमानात सुद्धा अशा पद्धतीनं जर वाढ जर म्हटलं तर खरोखरच एक अद्भुत असे रिझल्ट आहे, बघू शकता. आणि शेतकरी पण खूप समाधान आहे की ज्यावेळेस सोडलेलं नव्हतं त्यावेळेस शेंडा पाहिजे तसा ग्रोथ करत नव्हता, पण ज्या वेळेसपासून त्यांनी टोमॅटो स्पेशल सोडलं त्यावेळेपासून शेंड्याची वाढ जी आहे ही एकदम उत्कृष्ट अशा प्रकारे नाही का वाढ होते. बघू शकता आपण किती शेंड्यामध्ये कवळेपणा आणि फुलं पण जबरदस्त आहे. आणि पाला जे उन्हामुळे प्रॉब्लेम येतो की शेंड्याची वाढ होत नाही, शेंडा थांबतो, प्लॉटची वाढ थांबतो, तर तसं काही प्रॉब्लेम नाही. एकदम जबरदस्त असा प्लॉट आहे आणि शेतकरी समाधान आहे. सुपर टोमॅटो स्पेशल वापरलेला प्लॉट आहे बघा. एक 4 ते 5 दिवसापूर्वी वापर केलेला आहे. बघू शकता आपण किती जबरदस्त अशी काळोखी आहे. आणि शेंडा पण जर बघितला तर शेंड्याची वाढ पण एकदम किती जबरदस्त वाढ चालू आहे. फुलं पण चांगलं आहेत, पाला पण भरपूर आहे आणि सेटिंग पण खूप छान प्रकारे होत आहे. तर एवढ्या टेम्परेचरमध्ये, एवढ्या तापमानात सुद्धा अशा पद्धतीनं जर वाढ जर म्हटलं तर खरोखरच एक अद्भुत असे रिझल्ट आहे, बघू शकता. आणि शेतकरी पण खूप समाधान आहे की ज्यावेळेस सोडलेलं नव्हतं त्यावेळेस शेंडा पाहिजे तसा ग्रोथ करत नव्हता, पण ज्या वेळेसपासून त्यांनी टोमॅटो स्पेशल सोडलं त्यावेळेपासून शेंड्याची वाढ जी आहे ही एकदम उत्कृष्ट अशा प्रकारे नाही का वाढ होते. बघू शकता आपण किती शेंड्यामध्ये कवळेपणा आणि फुलं पण जबरदस्त आहे. आणि पाला जे उन्हामुळे प्रॉब्लेम येतो की शेंड्याची वाढ होत नाही, शेंडा थांबतो, प्लॉटची वाढ थांबतो, तर